महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही भागांसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे नदी, नाले आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करावा. दरम्यान शेतकऱ्यांनीही पावसाची तीव्रता लक्षात घेऊन शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात येत आहे. एकूणच महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारासाठी आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जागतिक तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. काही प्रमुख भूराजकीय संघर्षांमध्ये तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसून येत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणासोबतच गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेचे आर्थिक धोरण, जागतिक महागाई आणि प्रमुख देशांच्या आर्थिक वाढीकडे आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यास भारतासाठीही त्याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असल्याने आयात खर्च कमी होण्यास, चलनावरचा दबाव घटण्यास आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. मात्र आगामी काळात भूराजकीय परिस्थितीत पुन्हा बदल झाल्यास तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातील ही घसरण भारतासाठी कितपत फायदेशीर ठरते याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे. लाल समुद्रापासून कॅस्पियन समुद्रापर्यंत वाढत असलेल्या भूराजकीय संघर्षामुळे भारताच्या महत्त्वाच्या व्यापार आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसमोर नव्या आव्हानांची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील अस्थिरतेचा परिणाम समुद्री वाहतूक, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांवर होण्याची चिंता वाढली आहे. विशेषतः लाल समुद्र परिसरातील तणावामुळे जहाजांच्या वाहतुकीवर आणि मालवाहतुकीच्या खर्चावर दबाव येऊ शकतो. भारतासाठी इराणमधील चाबाहार बंदर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर अर्थात INSTC हे मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी व्यापार वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. मात्र या मार्गांजवळील वाढता संघर्ष आणि सुरक्षेची अनिश्चितता निर्माण झाल्यास वाहतूक, गुंतवणूक आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताकडून या महत्त्वाच्या व्यापार मार्गांच्या सुरक्षिततेवर आणि पर्यायी मार्गांच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. एकूणच लाल समुद्र ते कॅस्पियनपर्यंतची अस्थिरता भारताच्या व्यापार धोरणासाठी आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.